देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधी सांगतात कोविड किंवा कोरोना घालवण्यासाठी थाळ्या वाजवा, तर कधी सांगतात सोनं खरेदी करू नका। ज्या देशामध्ये सोनं ही फक्त एक ऐवजाची गोष्ट नसून ती एक संस्कृतीची आणि परंपरेची सांगड घालणारा तो एक धातू आहे, पण पंतप्रधान सांगतात म्हणून लोकांनी या धातूकडे पाठ फिरवायची जरी ठरवलं तरी पंतप्रधानांच्या या अशा वेगवेगळ्या धोरणांबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। आणि मग या नाराजीला कुठून तरी राजकीय तोंड फोडण्यासाठी विरोधी पक्षाची गरज आहे। हा विरोधी पक्ष उद्धव ठाकरे यांचा शिवसेना बनू शकणार का, किंवा काँग्रेस राष्ट्रवादी बनू शकणार का, महाविकास आघाडी बनू शकणार का? हे जरी खरं नसलं तरी या संपूर्ण विरोधकांच्या आघाडीला एक चेहरा हवा आहे आणि तो चेहरा आहे उद्धव ठाकरे यांचा। पण उद्धव ठाकरे या सगळ्या प्रक्रियेमध्ये पास झालेत का, तर त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओत मिळेल। पण उद्धव ठाकरे नापास होऊ नयेत ही श्रींची इच्छा आहे। काय आहे सगळा मामला मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात समजावून सांगणार आहे। नमस्कार मित्रो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र। मित्र हो, उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे एक असे नेते आहेत की त्यांना तीनही पक्षांमधल्या कोणत्याच नेत्याचा विरोध नाहीये। याचं कारण काय, तर याचं कारण उद्धव ठाकरे हे राजकीय कोणत्याही गटाचे नाहीयेत, तटाचे नाहीयेत, तर ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधाचा एक चेहरा आहे। आता हा चेहरा सक्षम आहे की तो दुर्बल आहे याच्यावर एक वेगळा व्हिडिओ किंवा याच्यावर एक अख्खं वेगळं विवेचन होऊ शकतं। पण जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी यांच्या काही ध्येय धोरणांना, त्यांच्या काही निर्णयांना विरोध करणं हे गरजेचं आहे। हे विशेषतः मी ज्या वेळेला महाराष्ट्राच्या सगळ्यात छोट्या जिल्ह्यात पोहोचलेलो आहे त्यावेळेला हे प्रकर्षानं जाणवतं। इथला जो आंबा बागायतदार आहे, इथला जो काजू बागायतदार आहे, त्याला थेट मुंबईत मलबार हिलला मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या अंगणात जाऊन आपल्या मालाला भाव मिळण्यासाठी आंदोलन करावं लागतं। पण त्याच वेळेला देशाचे पंतप्रधान काय सांगतात, इंधन जपून वापरा। स्वतःचा ताफा हा जवळपास 100हून अधिक गाड्यांचा। ते पंतप्रधान सांगतात की तुम्ही काटकसरीने जगा, खर्च करू नका। सोन्यासारखा धातू हा किमान पुढचं वर्षभर खरेदी करू नका। जर सर्वसामान्यांना तो आपल्या लग्न कार्यामध्ये वापरायचा असेल तरी पंतप्रधानांची त्याला ना आहे। मग अशा पंतप्रधानांच्या ध्येय धोरणांना विरोध कोण करणार? मग ती इंडियाच्या या धोरणांना इंडिया आघाडी विरोध करणार की राज्यात महाविकास आघाडी विरोध करणार? विरोध जरी कोणीही केला तरी त्या विरोधाचा एक निर्विवाद चेहरा आहे, तो म्हणजे उद्धव ठाकरे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ठाकरी परंपरेला मुठमाती देत 2020 मध्ये विधिमंडळामध्ये प्रवेश केला। ते विधान परिषदेचे सदस्य झाले। ते विधान परिषदेचे सदस्य झाल्यानंतर त्यांची जी 6 वर्षाची पूर्ण टर्म होती तर त्या संपूर्ण टर्म मध्ये 133 बैठका झाल्या। त्यापैकीच्या फक्त 42 बैठकांना ते उपस्थित राहिले। म्हणजे उद्धव ठाकरे हे नापास झालेले आहेत। त्यांच्या गुणांचं किंवा त्यांच्या यशाचं जर आपण मूल्यांकन केलं तर ते फक्त 31.58% इतकीच त्यांच्या यशाची टक्केवारी आहे। म्हणजे काय, तर उद्धव ठाकरे 35% गुण सुद्धा मिळवू शकलेले नाहीयेत। पण उद्धव ठाकरे 35% गुण मिळवू शकलेले नाहीयेत, ते उत्तीर्ण झालेले नाहीयेत, ते अनुत्तीर्ण झालेले आहेत। पण तरीही मित्र हो, उद्धव ठाकरे नापास होऊ नयेत ही श्रींची इच्छा आहे। हे मी आपल्याला का सांगतोय, तर मी हे आपल्याला इतक्यासाठीच सांगतोय की उद्धव ठाकरे हा विरोधकांचा एक चेहरा आहे। आणि आता मी ज्या सिंधुभूमीमध्ये आहे तेव्हा एका बाजूला जर आपण पाहिलं तर नेरूर हा गाव आहे की जो गाव नारायण राणे असतील, एकनाथ शिंदे असतील, त्यामध्ये राज ठाकरे असतील, हे इतके बलदंड नेते गेल्यानंतर सुद्धा जे गाव अत्यंत निष्ठेनं उद्धव ठाकरेंबरोबर राहिलं, त्याच गावामध्ये उभं राहून मी उद्धव ठाकरे यांच्या या एकूण संसदीय मूल्यमापनाबद्दल बोलतोय। उद्धव ठाकरे यांची कामगिरी जर आपण पाहिली तर त्याची 2 कारणं आहेत। एक तर मुळात उद्धव ठाकरे यांना किंवा संपूर्ण ठाकरे कुटुंबाला असलेला संसदीय कार्यपद्धतीचा कंटाळा। ते मी सांगतो तो आदेश आणि मी सांगतो त्याच सूचना असं म्हणून आपला पक्ष आणि संघटना चालवतात। त्यामुळे ते काही संसदीय पद्धत, जनमत, लोकमत याचा फारसा काही मुलाहिजा न बाळगणारे लोक आहेत। पण तरीही उद्धव ठाकरेंना विधिमंडळामध्ये जावंसं वाटलं। ते पहिले ठाकरे आहेत की ज्यांना विधिमंडळामध्ये जावंसं वाटलं। अर्थात आदित्य ठाकरे हे त्यांच्या आधी पोहोचले होते 2019ला। आदित्य ठाकरे हे लोकांमधून निवडून गेले होते, उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर गेले होते।
आता जर आपण या सगळ्याचा विचार केला तर उद्धव ठाकरेंची जी काही कामगिरी आहे त्याच्यापेक्षा वाईट कामगिरी जर आपण पाहिली तर ती कोणाची आहे, तर ती 5 वेळा खासदार असलेल्या भावना गवळींची आणि रामराजे नाईक निंबाळकरांची. त्या भावना गवळी आहेत यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं मागच्या लोकसभेला. त्या निवडून आल्या नसत्या असं भाजपचं म्हणणं होतं. भाजपने तिकीट दिलं नाही किंवा भाजपने तिकिटाला विरोध केला, भाजपने ते तिकीट थांबवायला लावलं, म्हणून एकनाथ शिंदे यांना भावना गवळी यांना तिकीट देता आलं नाही. त्या भावना गवळी नाराज होत्या, भावना गवळी वादग्रस्त आहेत. त्यांनी एका ठेकेदाराकडे मागितलेल्या 2 कोटी खंडणीची जी काय जो व्हिडिओ होता तो व्हायरल झालेला आपण पाहिला असेल. आणि मग त्यावेळेला सुद्धा, कारण तेव्हा त्या संयुक्त शिवसेनेत होत्या, त्यावेळेला सुद्धा त्यांना शांत करण्यामध्ये उद्धव ठाकरेंचा खूप मोठा वाटा होता. त्या भावना गवळी नाराज झाल्यामुळे किंवा त्यांना उद्धव ठाकरे न भेटल्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरेंकडे असलेलं त्यांचं जे काही राजकीय कारकीर्द ही खुलणार नसल्याचं लक्षात येतात ठाकरेंना सोडून शिंदेंची कास धरली. पण शिंदेंच्याकडे गेल्यावर सुद्धा त्यांना तिकीट नाकारण्यात आलं, कारण भाजप. मग त्या भावना गवळी यांना विधिमंडळामध्ये घेण्यात आलं. त्यांना विधिमंडळात घेतल्यानंतर त्या एकाही अधिवेशनाला उपस्थित राहिलेल्या नाही. रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुद्धा एकाही अधिवेशनाला उपस्थिती दिलेली नाहीये. तर 100% उपस्थिती देणारेही जे काही लोक आहेत त्यामध्ये उल्लेख करावा लागेल तो राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा. अमोल मिटकरी यांनी जे काही 2020 मध्ये आपल्या विधिमंडळाच्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हापासून ते निवृत्त होईपर्यंत, म्हणजे त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी आणि राजेश राठोड यांनी 100% उपस्थिती दिलेली आहे. राजेश राठोड हे काँग्रेसचे आहेत आणि अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आहेत. आता याच्या बरोबरीने जर आपण विचार केला तर तो आहे शशिकांत शिंदे यांचा. शशिकांत शिंदे यांची सुद्धा 18 पैकी 11 अधिवेशनामध्ये 100% उपस्थिती आहे आणि 6 वर्षामध्ये 18 पैकी 13 अधिवेशनामध्ये मिटकरी आणि राठोड यांनी 100% उपस्थिती दिलेली आहे. त्याच्या बरोबरीने मनीषा कायदे असतील, जगन्नाथ अभ्यंकर असतील आणि सुधाकर आडबाले असतील यांनी सुद्धा 100% उपस्थिती दिली आहे. आता आपण येऊया उद्धव ठाकरे हे उपस्थित का राहत नाही. 2 गोष्टी आहेत. उद्धव ठाकरे हे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नाही आहेत, ते आजारी असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग जर ते आजारी असतात तरी त्यांनी विधिमंडळात जावं असं वाटणारा एक खूप मोठा वर्ग आहे. आणि बहुधा माध्यमकर्मी असूनही किंवा महाराष्ट्राचं राजकारण यथाशक्ती समजत असूनही मला स्वतःला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात जायला हवं. पण त्याच वेळेला त्यांनी नुसती उपस्थिती किंवा नुसतं तिथे सदस्यत्व घेऊन उपयोगाचं नाही. उद्धव ठाकरे यांनी या कामकाजात सहभागी होणं ही महाविकास आघाडीची गरज आहे, शिवसेनेची गरज आहे. मित्रहो, नुकताच शुक्रवारी मुंबईतल्या मलबार हिल परिसरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर जाण्याचा प्रयत्न कोकणातल्या आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी केला होता. कारण त्यांना पुरेसा भाव त्यांच्या पिकाला मिळत नव्हता, ही त्यांची समस्या होती. आणि कोकणामध्ये खूप मोठ्या समस्या आहेत. पण इतर उर्वरित महाराष्ट्रातला शेतकरी हा सतत आत्महत्या करतो, आपल्या जीवाला कंटाळून जीवनयात्रा संपवतो. कोकणी शेतकरी तसं करत नाही. म्हणून बहुधा या कोकणी शेतकऱ्याची व्यथा आणि वेदना सरकारपर्यंत पोहोचत नाहीत. शिवसेनेनं जे काही मिळवलं त्याचं सगळ्यात मोठं बलस्थान हे कोकण आहे. आणि मग या कोकणातूनच ज्या वेळेला मी उद्धव ठाकरेंच्या कामगिरीचं मूल्यमापन करतोय त्यावेळेला नारायण राणे असो किंवा राज ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो, यांच्या कुणाच्याही जाण्यानंतर शिवसेनेला फार मोठा फटका बसला नव्हता. राणे गेल्यानंतर शिवसेनेची प्रचंड मोठी उलथापालथ या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाली. म्हणजे नारायण राणेंनी शिवसेना अक्षरशः वेठीला धरली असं जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. याचं कारण कोकणी माणसाची राणेंबरोबर असलेली बांधिलकी आणि जिव्हाळा ऋणानुबंध. पण त्यानंतरही एका ठराविक वेळाने इथला शिवसेनेचा शिवसैनिक हा शांत झाला, स्थिर झाला. त्यामध्ये उद्धव ठाकरेंचं योगदान मोठं आहे. पण उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती असलेल्याच काही मंडळींनी कोकणातल्या त्यांच्या वोट बँकला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे. मराठे नेते मराठ्यांमध्ये भांडतायत आणि काही लाळघोटे नेते हे उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती फक्त लाळ घोटण्याचा कार्यक्रम करून स्वतःचं उफळ पांढरं करून घेत आहेत. आणि मग अशा दिवसांमध्ये शिवसेनेसारखा पक्ष हवा की नको, उद्धव ठाकरे यांच्यासारखं वरकरणी उपयोगाचं नसलं तरी पण सगळ्यांना झेपेल, जमेल आणि रुचेल असं, म्हणजे मग सगळे कोण आहेत तर ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस याचा जर विचार केला तर त्या पिढीचं नेतृत्व म्हणजे उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आहे.
आणि या सगळ्या गोष्टींसाठी मग मोदी कधी थाळ्या वाजवायला सांगतात आणि कोरोना घालवतात, कधी ते सोनं खरेदी करू नका म्हणून सांगतात, कधी गाड्या वापरू नका म्हणून सांगतात आणि त्याच वेळेला स्वतः 100हून अधिक गाड्यांचा ताफा घेऊन फिरतात. लोकांना सांगतात तुम्ही विदेशात जाऊ नका, पण स्वतः मात्र पंधरवड्याला 5 देशांना भेटी देतात. या सगळ्या गोष्टींवर जर प्रकाश टाकायचा असेल तर उद्धव ठाकरे यांचं असणं गरजेचं आहे आणि विशेषतः ते एका विरोधी नेत्याच्या भूमिकेत असणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता मी आपल्याला सगळ्यात धक्कादायक बातमी सांगणार आहे आणि ती म्हणजे म्हणजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून आजपर्यंत 7 महिन्यामध्ये जवळपास उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर जराही टीका केलेली नाहीये. मोदी आणि फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाहीये. खरं तर उद्धव ठाकरे कलानगरच्या परिसरातल्या एखादा कुत्र्याला कोणी खडा मारला आणि ते कुत्र्याचं पिल्लू जर केकाटत रस्त्यावरून पास झालं तर उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेत होते. पण तेच उद्धव ठाकरे गेल्या 6-7 महिन्यात का गायब झाले, ते मोदी आणि फडणवीसांबद्दल का बोलत नाहीयेत, असा प्रश्न आता राज्यातल्या विरोधी सूर काढणाऱ्या जनतेला पडू लागलेला आहे. आणि तो प्रश्न पडू नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं, कार्यरत असणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली उपस्थिती आणि त्या उपस्थितीतलं जे काही विरोधाचं असणं हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी या दिवसांमध्ये दाखवून देणं गरजेचं आहे. अन्यथा जी स्थिती मुंबईत आपल्याला पाहायला मिळते, मुंबई महानगरपालिका भाजपने उद्धव ठाकरे यांच्या हातून काढून घेतली आणि त्यानंतर मुंबई भाजप आणि महापालिकेतला भाजप तोंडघशी पडलेला आहे. जर उद्धव ठाकरे हे अशाच पद्धतीत नापास होत राहिले तर ते कदाचित मोदींना किंवा फडणवीसांना व्यक्तिशः नव्हे पण त्यांच्या ध्येय धोरणांना प्रश्न विचारणारा नेता जर नसेल तर मात्र हे सगळंच तुमचं आमचं जगणं कठीण होऊ शकेल. ते कठीण होऊ नये किंवा ते खूप सोपं होईल म्हणून उद्धव ठाकरे काही करणार नाहीत. पण उद्धव ठाकरेंच्या असण्याने विरोधकांना जो आत्मविश्वास आणि जो आधार मिळतोय तो आधार सुद्धा या अशा अत्यंत केविलवाण्या उपस्थितीने नेस्तनाबूत होऊ शकेल आणि तो होऊ नये ही श्रींची इच्छा आहे. आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे नापास होऊ नये हीच या देवभूमीतून माझ्यासारख्या माध्यमकर्मीची आणि मोदींच्या ध्येय धोरणांना, विशेषतः जी अत्यंत टुकार आणि तुकरट आहेत अशा ध्येय धोरणांना किंवा नियमांना आणि कायद्यांना विरोध करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंना यश मिळणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मित्रांनो, आपल्याला उद्धव ठाकरेंच्या सुमार संसदीय कामगिरीबद्दल काय वाटतं, पण त्याच वेळेला मोदींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्यासारखा चेहरा असणं हे सुद्धा आज महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज झाली आहे. आपलं याबद्दल काय मत आहे आपण आम्हाला या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये जरूर लिहून कळवा. आपण पाठवलेल्या संसदीय शब्दांमधल्या संक्षिप्त प्रतिक्रियांवर मी माझा पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. धन्यवाद.